सर्टिफिकेट्स आपण जे नेहमी जेवणासाठी वापरतो होते आणि पेशंटला काय होते आमची परंपरा म्हणजे आमच्या गावामध्ये जवळजवळ अख्ख्या गावामध्ये पोट दुखत असलं ते बरेच लोक अशी ट्रीटमेंट गावातही करतात फक्त त्यांनी त्याचा वापर केला नाही मी सांगण्यासाठी करतो त्याचा वापर तर मग आता कुणाची नस दबली कुणाची स्लिप त्याचा गेलेले पेशंट जे होते स्लिपीस किंवा काय म्हणतात त्याला हिप जॉईंट ते 100% क्लिअर होतात त्यांना काय करतो आपण फक्त जे प्रॉपरली जे नसा ब्लॉक आहे त्या नसा ब्लॉक झालेल्या यानं फक्त वॅक्यूम करून मोडून घेतो नसा ओपन होतात रक्तपुरवठा चालू झाला दुखणं निघून जातं. तुमचं शिक्षण काय? 10वी पास नापास पास त्याच्या पुढे काहीच नाही. औषध नाही काय औषध गोळी इंजेक्शन ते तुमचंच आहे का पुन्हा आयुर्वेद केंद्र डायबिटीजचं नाही तिथं डॉक्टर आहे दुसरं नाही. आता हे तुम्ही जे करताय हे दोन पुस्तकं मला काय म्हणायचं आहे तुम्ही वैद्यक क्षेत्रात कुठल्या बाकीचं ज्ञान आहे का? तुमच्याकडे डिग्री आहे? नाही वैद्यक क्षेत्राचं कुठलं ज्ञान नाही. MBBS BMS आयुर्वेद होमिओपॅथी युनानी सुद्धा नाही. मी फक्त याचं नॉलेज मला घरातच परंपरेत असल्यामुळं त्या परंपरेने मी करतो. कुठल्या आधारे तुम्ही हे करताय उपचार पद्धती? नाही ह्याला माझ्या घरातली परंपरा आहे फक्त वडील करत होते आई करत होती शेजारी पाजारी जवळजवळ गावातले बरेचसे लोक करतात हे म्हणजे जसं बिंबीतली वाटी म्हणतात आपल्या इकडं वाटी सरकली म्हणून पूर्वी दिवा लावायचे शेणाचा आणि त्याच्यावरती प्रयोग करून ती क्लिअर केली जायची बस तीच पद्धत आहे फक्त मी त्या थोडंसं माझ्या पद्धतीने मला जसं सुचलं तशा पद्धतीने याला करायचा प्रयत्न केला ते बऱ्यापैकी रिझल्ट मिळत गेले बऱ्याच पेशंटला त्या पेशंटचा रिस्पॉन्स मिळत गेला मी चालू ठेवतो. याच्या व्यतिरिक्त आजारावर म्हणता ना सायटिका असेल हिप जॉईंट असेल म्हणजे मानाचा म्हणजे मणक्याचा प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळं हाताला मुंगे येत असतील पायाला मुंगे येत असतील तर ह्या संबंधातली किंवा पाठ दुखत असेल किंवा एखादा माणूस आता मग अशी येऊन घसरून पडली होती आणि आपलं त्यांच्या अंगावर मशीन पडली होती तर पहिल्या ट्रीटमेंटमध्ये आम्हाला 50% रिझल्ट वाढला. असं जर काय असलं ते मला वाटतं तेच मी पेशंट करतो गुडघे दुखीचं मी पेशंट करत नाही पॅरालिसिसचे पेशंट याचे काही शास्त्रोक्त पुस्तकं वगैरे आहेत का तुमच्याकडे की बाबा या केलेलं नाही अभ्यास नाही तर पण कशाच्या आधारे त्यांना माझ्या घरातल्या परंपरेनुसार करतोय बाकी मला बाकीचं काहीच नॉलेज नाही म्हणजे पुस्तकं वाचलं त्याच्यात काहीतरी अभ्यास केला तुम्ही हे जी उपचार पद्धती करताय याला आधार काय? काहीच नाही फक्त परंपरा त्याच्यावर काही पुस्तक आहे की बाबा त्याच्यावर अभ्यास झालेला आहे आणि पुस्तकाच्या आधारे तुम्ही हे उपचार पद्धती करताय? परत माझ्याकडे पुस्तक नाही म्हणजे कुठलं काही अभ्यास केला कुठल्या डॉक्टरांकडून जाऊन विचारून त्यांच्या माध्यमातून अभ्यास काही नाही केला. असं तुम्ही करू शकत नाही परवानगी नाही अशा गोष्टी. तुमच्याकडं पेशंट एवढे आलेले आहेत रूममध्ये ॲडमिट पण आहेत का काही पेशंट? ॲडमिट आहेत तर पेशंट ॲडमिट आहेत मठामध्ये पेशंट ॲडमिटला त्याला काही नियम आहेत. कुठलाही पेशंट तुम्हाला ॲडमिट करायचा असेल तर त्याला कायद्यानं बॉम्बे नर्सिंग होमचं रजिस्ट्रेशन आहे त्याला व्हॅलिड तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रातली डिग्री पाहिजे तसं तुमच्याकडे काहीही नाही. माझ्याकडे एक सर्टिफिकेट आहे मी पण म्हणजे आपलं ज्याला तुमचं शिक्षण मूळ शिक्षण काय काय विषय पुढे तुमचं शिक्षण काय तुमच्याकडे आयुर्वेदाची डिग्री आहे का होमिओपॅथीची आहे का युनानी आहे का मी जे शासनाने मान्यता दिलेले वैद्यक क्षेत्रातले कोर्सेस आहेत त्यातली कुठली डिग्री आहे का तुमच्याकडे? मी जे ट्रेनिंग सेंटर आहे त्याच्यामध्ये मी काही ट्रेनिंग घेतलेली आहे काही सर्टिफिकेट मला मिळतील अजून सध्या चालू आहे मी त्याच्यामध्ये प्रयत्न करू. म्हणजे तुम्ही हे कधीपासून हे चालू करताय? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले इथे करताय पंढरपूर? नाही पंढरपूर या ठिकाणी किती कधीपासून? माझ्या घरी करत होतो मी पहिले तिथे जागा कमी पडली. कुठे करत होता अगोदर? कुठे करत होता? शेगाव. आणि इथे पंढरपुरात कधी चालू केलं? इथं तरी 4-5 महिने झाले. 4-5 महिने झाले.
त्याच्या अगोदर इजबाईला राहतो तुम्ही भाड्याने जागा घेऊन पहिले तिथं करत होतो ती जागा अगोदर घरी करत होता आता हे मोठं स्वरूप दिलं तुमच्याकडे पेशंट किती दिवस ऍडमिट असतो तिथं दुखण्यावर अवलंबून त्यांच्या तरी जर हिप जॉईंटचे पेशंट असतील तर त्यांना महिना 1.5 महिना लागू शकतो 1.5 महिना इथं पेशंट ऍडमिट असतात हां आणि जर समजा नॉर्मल असेल सायटिकाचा प्रॉब्लेम असेल तर 1-2-3 दिवसातच क्लिअर होऊन जातात. आणि कुठल्या आधारावर त्यांना ऍडमिट करता तुम्ही नाही सर मला बाकीचं काहीच नॉलेज नाही आधार मला माहितच तुम्ही नाही उपचार करताय कशा लोकांवर ते त्यांचा रिस्पॉन्स ते म्हणतात मला बरं वाटतं म्हणून करतोय मी बाकी काहीच नाही. तुमची कागदपत्र दाखवा काय कागदपत्र द्या आणि तुमचा लेखी जबाब द्या आम्हाला जे काय आहे तुमच्या संदर्भात मी तुम्हाला त्या मागच्या वेळेस ऑफिसमध्ये बोलवून मी तुम्हाला लेखी द्या म्हणून सांगितलं दाखवलं होतं सर्टिफिकेटचा विषय नाही तुमचा लेखी मला जबाब पाहिजे लेखी तुम्ही काय करता काय नाही करता कुठल्या आधारे करता आता कसं आहे हे MBBS आहे मी MBBS आहे हे फिजिओथेरपिस्ट आहे त्यांनी काय तर त्या क्षेत्रातलं ज्ञान घेतलेलं आहे डिग्री घेतलेली आहे म्हणून त्यांना शासनानं ऑथराईज रजिस्ट्रेशन करून त्यांना प्रॅक्टिस करायला परवानगी दिलेली आहे तसं तुम्हाला परवानगी कोणी दिली मी जिथं ज्या ठिकाणी तुम्हाला हे उपचार पद्धती करायला परवानगी कोणी दिली मी जे ट्रेनिंग घेतले ज्या ठिकाणी त्यांचे सर्टिफिकेट कसं आहे शासनाने तुम्हाला परवानगी दिली आहे याची शासनाचं मान्यता शासनाकडून चालू आहे का तुमच्याकडे मान्यता मिळून जाईल नाही आता सध्या आहे का तुमच्याकडे आता सध्या तर नाही हां ते नोट करून घ्या शासनाचं कुठलंही शासकीय मान्यता पत्र यांच्याकडे नसताना हे वैद्यकीय उपचार करत आहेत वैद्यकीय थेरपीज म्हणतोय मी थेरपी सगळ्या ह्या वैद्यकीय याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं परमिशन असल्याशिवाय थेरपी सुद्धा करता येत नाही OTPT काउन्सिल आहे त्याला काउन्सिलचं रजिस्ट्रेशन लागतं थेरपी करायला ऑक्युपेशनल थेरपी फिजिओथेरपी हे कोर्सेस शासनाने त्याच्यासाठी काढले नाही आता मी तर हे फिजिओथेरपीमध्ये बसत नाही बसताय फिजिओथेरपी तर बसताय सगळं बसतंय कपिंगचं थेरपी फिजिओथेरपी त्याला बेसिकली फिजिओथेरपी हे तुमच्याकडं डिग्री असणं गरजेचं आहे 4.5 वर्षाचा कोर्स आहे 4.5 वर्षाचा तो कोर्स आहे 4.5 वर्षाचा तुम्हाला त्याला ट्रेनिंग घ्यावं लागतं तर मग हे जाऊन तुम्ही हे प्रॅक्टिस करू शकता तुम्हाला माझ्याकडे जे कागदपत्र आहेत तुमची कागदपत्र घेऊन घ्या 100 रुपयाला पण कोण देते बाजारामध्ये ते कागदपत्र कपिंग किती वर्षाचं ट्रेनिंग केलंय तुम्ही तुम्हाला जे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे म्हणतो तुम्ही किती वर्ष ट्रेनिंग केलं तिथं 4 दिवसाचं 4 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं हां त्यांचं ते रूलच तसं आहे सेंटरसाठी सर्टिफिकेटची कॉपी द्यायची त्याला कुठल्या काउन्सिलच्या अंडर रजिस्टर्ड आहे ते तर ते मी तुम्हाला दिल्यानंतर त्याच्यात असेल की त्यांचं ते त्यांचं मला नाही सांगता यायचं त्याची एक कॉपी द्या कपिंगचं नाही मला तुमच्याकडं कुठलीही वैध म्हणतो व्हॅलिड डिग्री नाही आहे शासनाचं रजिस्ट्रेशन नाही आहे आणि हे सगळं नसताना कुठल्याही सायंटिफिक किंवा शास्त्रोक्त आधार न घेता तुम्ही लोकांवर हे उपचार करताय दुसरी गोष्ट तुम्ही स्वतःला वैद्य म्हणून तुमची पब्लिसिटी करताय हे तुमच्या इंस्टाग्रामवर फेसबुकवर त्याचे पुरावे येतात तसं तुम्हाला वैद्य हे पुढे लावता येत नाही जोपर्यंत तुमच्याकडे डिग्री नाही येत तोपर्यंत नाही डिग्री नाही मी वैद्य लावतही नाही त्याचे पुरावे नाही मी तुम्हाला भेटायच्या अगोदर मला त्याचं काही नॉलेज नव्हतं नॉलेज नाही तर तुम्ही ही गोष्ट करू शकत नाही ना याच्यासाठी जर मला नॉलेज लागलं का नाही हे करू शकत नाही जे करू शकत नाही त्याचं कळल्यानंतर ते बंद करते ना ठीक आहे तुमची कागदपत्र द्या तुमचं ते सर्टिफिकेट घ्या पंचनामा करून घ्या जावळे कुठे गेले जावळे हां इथं पंचनामा करून घ्या आपण इथं असं या तारखेला पंचनामा केला इथं यांचा एक लेखी जबाब देऊया आपण गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे
1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर. प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.